स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही काही नवी मागणी नाहीये। यापूर्वी तमाम हिंदुत्ववादी पक्षांनी आणि संघटनांनी ही मागणी वारंवार केली आहे। मात्र आता पुन्हा एकदा सावरकरांना भारतरत्न देण्याचा विषय चर्चेत आलाय। निमित्त ठरलंय सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये केलेलं एक विधान। भागवतांनी हे विधान केल्यानंतर सावरकर प्रेमी खुश झाले, मात्र विरोधकांनी याचा समाचार घ्यायला सुरुवात केली आहे। बघूया आज दिवसभरात नेमकं काय घडलं। स्वातंत्र्यवीर सावरकर को भारत रत्न मिला नहीं मिला, तो भारत रत्न मिला तो उस सम्मान का गौरव बढ़ेगा। बिना उस सम्मान के ही वो लाखों करोड़ों हृदयों के सम्राट बने हैं। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची ही 3 वाक्य सध्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातही लक्षवेधी ठरली आहेत। निमित्त होतं संघाच्या शताब्दी पूर्ती निमित्त आयोजित व्याख्यानमालेचं। मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये केलेल्या भाषणात सरसंघचालकांनी सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळवण्याविषयी ही 3 वाक्य उच्चारली आणि सुरू झाला प्रतिक्रियांचा पाऊस। भागवतांची मागणी योग्य असली तरी ती मांडण्याची जागा चुकल्याचं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांना एक सवाल विचारला। संघाचे स्वयंसेवक ज्या सरकारमध्ये आहेत आणि ज्या सरकारसाठी, जे सरकार सत्तेवर आणण्यासाठी लाखो स्वयंसेवकांनी जीवाचं रान केलेलं आहे, ते सरकार वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही हा सवाल लेक्चरमध्ये विचारण्यापेक्षा त्यांनी प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहाना थेट विचारायला हवं। सलमान खान आणि अदनान सामीसह बॉलिवूडमधील अनेक सिनेतारकांनी या व्याख्यानाला हजेरी लावली। मात्र राऊतांनी सवाल उपस्थित केलाय या व्याख्यानाला आमंत्रण न मिळालेल्या सेलिब्रिटींबाबत। जावेद अख्तरना बोलवल्याचं मला दिसत नाही। ते सुद्धा फार मोठे सामाजिक विचारवंत आहेत। जावेद अख्तर यांचे काका हे अंदमानमध्ये सावरकरांबरोबर काळ्यापणाची शिक्षा भोगत होते, हे बहुतेक माहीत नसेल। शाहरुख खानना बोलवलं नाही। शाहरुख खानचे आजोबा बरं का, लेफ्टनंट जनरल शाहनवाज मला वाटतं त्यांचं नाव, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सैन्याचे सेनापती होते। हे सगळे राष्ट्रद्रोही आहेत त्यांच्या दृष्टीनं। अदनान सामीचे वडील अरशद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये आणि 1965च्या युद्धामध्ये, भारत पाक युद्धामध्ये या अरशद खान यांनी भारतावरती बॉम्बिंग केलं होतं। तो अदनान स्वामी सरसंघचालकांच्या बगलेत बसला होता। तुम्ही भारताला कोणती प्रेरणा देताय आणि कोणत्या इतिहासाचे धडे देताय? कोण राष्ट्रप्रेमी आणि कोण राष्ट्रद्रोही याचे दाखले देऊन झाल्यावर राऊतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चारित्र्याच्या मुद्द्यावरूनही एक सल्ला दिला। एक नटी होती बाजूला, ती म्हणली आय लव्ह भागवत, मला भागवत फार आवडतात। तिच्यावर आर्थिक अफरातफरीबद्दल लुकआउट नोटीस आहे आणि तिच्या नवऱ्यावरती पोर्न फिल्म लहान मुलांच्या F-16 प्रमाणे बनवल्याचा आरोप आहे, तुरुंगात होतो। कदाचित सरसंघचालकांना हे माहीत नसेल की संघाचं चारित्र्य किती बिघडलेलं आहे। सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणाऱ्या सरसंघचालकांना प्रकाश आंबेडकरांनी आपला लेख वाचण्याचा सल्ला दिलाय। सावरकरांचे 2 पैलू त्यांनी संघाला समजावून सांगितले आहेत। सावरकरांवरचा माझा लेख असताना मोहन भागवतांनी वाचलेला नाही किंवा वाचला असेल तर मुद्दामून ते असणार आहेत। देर आर 2 फेसेस ऑफ सावरकर, एक क्रांतिकारी सावरकर आणि एक ब्रिटिशांना मदत करणारे सावरकर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये। तेव्हा अशा असणाऱ्या व्यक्तींनी की ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली आणि पत्री सरकार जे महाराष्ट्रामध्ये शेवटपर्यंत लढत होतं, या पत्री सरकारमधल्या लढाव्यांना पकडून नेण्याचं कामकाज जर कोणी केलं असेल तर हिंदू महासभेने त्यावेळेस केलं आणि एकाचं असणारं विधान होतं की हे आम्ही आमच्या प्रमुखाच्या सांगण्यावरनं करतोय।
आज सावरकरांना भारतरत्न दिला तर भविष्यात काय होईल याबाबत एक भीती MIM खासदार असदुद्दीन ओवैसींनी व्यक्त केली आहे. आज हमको बोल रहे आप, और जिसके लिए भारत रत्न बोले उन्होंने 6 माफीनामे के खत लिख के दिए अंग्रेजों को, मेरे को माफ कर दो, मेरे को माफ कर दो. आप जो बोले मैं करता हूं. क्या जस्टिस कपूर ने नहीं कहा था कि ये शख्स गांधी के कत्ल में कॉन्स्पिरेटर था, जो गांधी के कत्ल का साजिश किया? आप उसको दो बोल रहे, मुबारक हो. एक वक्त आएगा इस मुल्क में गोडसे को भी दे देंगे भारत रत्न, देखना बीजेपी वाले. तर काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनी इतिहासाचा अभ्यास करण्याचा सल्ला देत काँग्रेसची भूमिका समजावून सांगितली आहे. नहीं, कांग्रेस कुछ नहीं देगी. सोनिया जी ने तो उनका चित्र फोटो पार्लियामेंट में लगाने के लिए भी विरोध किया था. कांग्रेस इसके बारे में साफ सुथरा कांग्रेस है. विचारों के हद तक कांग्रेस कभी भी कम्युनल बात करती नहीं और कम्युनलिज्म को कभी थारा देती नहीं. हाँ, गांधी जी के खून में भी उनका हाथ था ना, इसलिए गांधी जी के खून का ये उनको सम्मान उनका करिए सावरकर का, ये बोलना इसका मतलब गांधी जी के खून का समर्थन ये लोग कर रहे हैं और इसका मैं निषेध करता हूं. तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना भाजपनं राहुल गांधींच्या जुन्या वक्तव्यांची आठवण काढली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्याचं काम केंद्र सरकारनं सातत्यानं केलेलं आहे. ज्या राहुल गांधी यांनी सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, सावरकरांबद्दल नको ते शब्द वापरले, सावरकरांना माफीवीर म्हणण्याचं धाडस हिम्मत राहुल गांधी सारख्या माणसांनी केली, त्याचा निषेध करण्याची ताकद संजय राऊत तुमच्यामध्ये नाही. मुख्यमंत्र्यांनी मात्र या विषयावर कुठलंही भाष्य करणं टाळलंय. सरसंघचालक जे बोलतात त्यानंतर आम्ही त्यावर बोलत नाही असं म्हणत त्यांनी या विषयात मौन बाळगणंच पसंत केलंय. अमूमन जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूजनीय सरसंघचालक जी बयान देते हैं, उसके ऊपर हम कभी दूसरा बयान नहीं देते या उसके ऊपर हम कभी अपना मत व्यक्त नहीं करते, क्योंकि हम ऐसा मानते हैं कि वो जो बोलते हैं ये एक प्रकार से दिशा दर्शक होता है. उस पर वापस किसी ने अपनी बात को रखना ये हमारे में प्रथा नहीं है. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी संघ आणि भाजप गेल्या अनेक वर्षांपासून करतायत. गेल्या 11 वर्षांपासून केंद्रात भाजपचीच सत्ता आहे. मात्र अद्याप सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला नाही. सरसंघचालकांनी या विषयाला हात घातल्यामुळे असा पुरस्कार घोषित करण्याची ही पूर्वतयारी तर नाही ना, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.